हिवरे बुद्रुक येथील 17 वर्षाच्या युवकावर रविवारी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास बिबट्यांनी हल्ला केला। जखमी झालेल्या युवकावर नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। जुन्नरचे आमदार अतुल बेनके त्याचबरोबर या विभागाचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मोहित ढमाले यांनी भेट दिली। दोघंही बिबट्याच्या हल्ल्याविषयी काय बोललेत ऐकूयात। ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स, नारायणगाव। काय आता फायटिंग त्याचं सर थोडं स्वेलिंग आहे, बाकी असं सिरियस नाही आहे पेशंट, म्हणजे गंभीरतेच्या बाहेर आहे। थोडं 4-5 दिवस अँटीबायोटिक देऊन आणि बाकीचे औषधं देऊन होईल खबर, आपल्या इथेच होईल असं वाटत आहे। आतापर्यंत आपण दिलं आहे, जे जखमीत इंजेक्शन द्यायचं आहे ते दिलं आहे, ET दिलं आहे, अँटीबायोटिक दिलं आहे, बाकी अजून रेबीज होऊ नये म्हणून बाकीचे इंजेक्शन परत ते दिलं आहे आणि एवढी अजून बाकी काही काळजी घेता येईल। मग त्याला इतर कॉम्प्लिकेशन्स काय आहे का? नाही, लोकल इन्फेक्शन जर ते वाढलं नाही, तर त्याचं काही त्याला काय असं हे आहे रिॲक्शन बाकीचं नाही, बाकी नाही, फक्त कसं शुगर लेवल त्याचे हाय किंवा BP हाय राहतो ते व्यवस्थित आहे। आल्याला थोडं पेशंट अँशियस असतो, तर त्याला थोडं मेंटल सपोर्टसाठी घरचे येतात, बोलतात, सांगतात, ते सपोर्ट आम्ही त्याला होतो। बरं, मग त्याला आता काय ॲडवाईस केलं? तर 5 डेज थांबायचं? हो, सांगितलं 5 डेज थांबा म्हटलं, जेणेकरून आपल्याला हायर अँटीबायोटिक्स देता येतील सलाईनमध्ये। तर चालू आहे का अँटीबायोटिक्स? हो चालेल, आणि बाकी मग लागल्यास घरी आपण ओरली देऊ शकतो नंतर। आणि इंजेक्शनचे काय डोसेस? इंजेक्शनचे डोसेस चालू आहेत सगळे आपले, 2 टाईम 3 टाईम सलाईन चालू होते। 5 दिवस तुम्ही ऐकलं मी मतदारसंघामध्ये आमदार साहेबांच्या गावामध्ये बिबट्याने हल्ला केलेला आहे। दोघं आज एकत्र आहेत। बिबट्यांची संख्या कमी होत नाही, वारंवार हल्ले होत आहेत। आमदार साहेब सोबत आहेत, वारंवार हल्ले होत आहेत। यासाठी आमदार साहेबांनी आपल्याला इथं त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगितलंच आहे, त्याला उपाययोजना करण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करणं गरजेचं आहे। आणि फॉरेस्टमध्ये जे काही बऱ्याचशा प्रमाणात त्यांना काही अधिकार कमी आहेत, त्यांना जास्त प्रमाणामध्ये अधिकार दिले गेले पाहिजेत। ज्या पद्धतीने आपल्याला छोटी छोटी काही पिंजरा लावायचा असेल तरीसुद्धा त्यांना साधं नागपूरला जावं लागतं, तिकडनं जावं लागत म्हणण्यापेक्षा त्यांची परवानगी घ्यावी लागते। ते जर त्यांचे अधिकार जर खालच्या लेवलला आले तर इथं फास्ट त्याला उपाययोजना होऊन हे जे हल्ले हे आपल्याला थांबवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होईल। आमदार साहेबांनी काय करणं अपेक्षित आहे? नाही, आमदार साहेब असतील ते त्यांच्या पद्धतीने सरकारकडे ते सध्या सत्तेत असल्यामुळे ते त्यांच्या मार्फत त्यांचे प्रयत्न चालूच आहेत। अधिकच्या प्रमाणामध्ये त्याच्यात कशी सुधारणा करता येईल, त्या फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांबरोबर मिटिंग करून, मंत्र्यांबरोबर मिटिंग करून, त्याच्यात काही कायद्यात सुधारणा करून, आता पुढच्या काही कालखंडामध्ये अधिवेशन आहे त्यामध्ये निश्चितच ते त्याच्यात उपाययोजना करतील आणि त्या पद्धतीने आपल्या तालुक्याची याच्यातून सुटका करतील, यात काही शंका नाही। बिबट्यांचं नियंत्रण करण्यासाठी शासन कमी पडते म्हणून जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे विद्यमान आमदारांच्या निवासस्थानावर मोर्चे आणणार आहेत, आंदोलन करणार आहेत, कसं पाहता? आता ते दोन्ही माझे दोन्ही आमदार हे खरं पाहिलं तर सत्तेत आहेत। त्यांनी इकडे भांड्यात बसण्यापेक्षा तिथं सरकारच्या दरबारामध्ये जाऊन भांडावं। त्यांच्याबरोबर आपण सर्वजण महाविकास आघाडीचे सुद्धा सर्वजण घटक पक्ष एकत्र येऊन आपण तालुक्याला खरं हे मोठं संकट आहे, भविष्यात हे संकट फार मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि ते आधी थोडीशी नांदी म्हटली तरी काही वावगं ठरणार नाही, परंतु काही करून आपल्याला सर्वांना एकत्र जाऊनच त्याला सामोरं जाऊन हा प्रश्न सोडला पाहिजे। काय करायला आता सांगितल्याप्रमाणे आपल्याला पिंजरे लावून जिथे जिथे बिबट्या आपल्याला पकडून घेऊन तो व्यवस्थितरित्या त्याला सोडवता येईल, दुसऱ्या जंगलामध्ये संख्या कमी होईल। आणि खासदार साहेबांनी ज्या पद्धतीने जी फाईल पुटअप केली आहे असं खासदार साहेब सांगतात, आमदार साहेब सांगतात, त्यांच्या बाईटमध्ये त्यांनी सांगितलं की आता ती फाईल वरती मुख्यमंत्र्यांपर्यंत सहीला जाणार आहे। गेलीच नाही, आली ना तुम्ही म्हटलं गेली ना? हां, आणि ते समोर त्यांना विचारलं ना गेली का नाही, तर ती आताच्या बिबट संदर्भात ज्या काही हालचाली किंवा आमदार साहेबांनी ज्या काही गोष्टी पुटअप केल्या सरकारकडे त्या कामाबाबत तुम्ही समाधानी आहात? तर कसं काय केलं? माझ्या माहितीनुसार नाही, मला खासदार साहेबांची माझी मध्यंतरी जे हल्ले झाले त्यावेळेस मी तिथे होतो पिंपरी पेंढारमध्ये आणि खासदार साहेबांवर माझी चर्चा झालेली आहे। त्यानुसार खासदार साहेबांचं म्हणणं असं आहे का जी फाईल आपल्याला केरळसारख्या राज्यामध्ये जशी आपत्ती घोषित होण्यासाठी जी महाराष्ट्र राज्य घोषित होण्यासाठी त्याला काही फाईल्स तयार केलेल्या आहेत, त्या फाईल खालून वरती राज्य शासनाने वर केंद्र सरकारकडे पाठवल्या नाहीत।
त्या पाठवण्याचा प्रयत्न जर आमदार साहेबांच्या मार्फत लवकरात लवकर झाला तर 100% खासदार आणि आमदार मिळून आपल्या तालुक्यात ज्याच्यातून सुटका निश्चितच होईल. एकंदरीत आमदार अतुल बेनके यांचं काम कसं वाटतं? आता ते माझे वरिष्ठच आहेत, म्हणजे होते त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी काम केलेलं आहे खऱ्या अर्थाने. आता काम सगळ्यांच चांगलं आहे. भविष्य काळासाठी पेशंट त्यांच्या सूचनेचे पालन करेल. चला. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.